याजसाठी केला होता ठास, याजसाठी केला होता ठस, याजसाठी केला होता ठस. शेवटचा दिस गोड व्हावा, शेवटचा दिस गोड व्हावा. याजसाठी केला होता ठहास, याजसाठी केला होता ठहास. शेवटचा दिस गोड व्हावा, शेवटचा दिस गोड व्हावा. आतानी सिंधीने पावलो विसावा, आतानी सिंधीने पावलो विसावा. कुंडलिया धावा कृष्णजिया, कुंडलिया धावा कृष्णजिया. अवतुक वाटे कवतुक वाटे झालिया वेसाचे, नाम मंगळाचे तेरे गुणे, आतानी सिंधीने पावलो विसावा, आतानी सिंधीने पावलो विसावा. कुंडलिया धावा कृष्णजिया, तुका म्हणे मुक्ती पलिनो वरे, तुका म्हणे मुक्ती पलिनो वरे. आता दिवस चारी खेळे मेळे, आता तुका म्हणे मुक्ती पलिनो वरे, तुका म्हणे मुक्ती पलिनो. आता दिवस चारी खेळिबे, आता दिवस चारी खेळिबे. सिंधीने पावलो विसावा, आतानी सिंधीने पावलो विसावा. कुंडलिया धावा कृष्णजिया, याजसाठी केला होता ठहास, याजसाठी केला होता ठहास. याजसाठी केला होता ठहास, याजसाठी केला होता ठहास. शेवटचा दिस गोड व्हावा, शेवटचा दिस गोड व्हावा, शेवटचा दिस
निश्चिंतीने पावलो विसावा आता निश्चिंतीने पावलो विसावा साठी केला होता अट्टहास यादसाठी केला होता अट्टहास शेवटचा दिस गोड व्हावा गोड गोड व्हावा शेवटचा दिस शेवटचा दिस गोड व्हावा गोड गोड व्हावा शेवटचा 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 दिस गोड व्हावा गोड व्हावा गोड व्हावा शेवटचा दिस शेवटचा दिस गोड व्हावा गोड व्हावा आता निश्चिंतीने पावलो विसावा आता निश्चिंतीने पावलो विसावा विसव पावलो विसावा आता निश्चिंतीने 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 पावलो विसावा शेवटचा दिस आंबेची या
याजसाठी केला होता ठहास, याजसाठी केला होता ठहास, शेवटचा दिस गोड व्हावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंटलिया धावा तृष्णेची कौतुक वाटे झाले या बेचाचे, कौतुक वाटे झाले या बेचाचे, नामंगळाचे तिने गुणे, आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंटलिया धावा तृष्णेची तुका म्हणे मुक्ती परमिली नोवरी, आता दिसचारी खेळी मेळे, आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंटलिया धावा तृष्णेची विठ्ठला विठ्ठल 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 याजसाठी केला होता ठहास, शेवटचा दिस गोड व्हावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंटलिया धावा तृष्णेची प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेकरता निवडलेला भंग, देवनिवासी जगतबंधिनी जगद्गुरु संत श्रेष्ठ वैराग्याची मूर्ती, इंद्रायणी तटविहारी भक्तीचा कळस म्हणून घेणारे जगद्गुरु तुकोबाराय यांच्या वाणीमधून आलेली ही अभंगवाणी. या अभंगामध्ये महाराजांनी विशेष प्रकारे जे वर्णन केलेलं आहे ते मनुष्य ध्यानाला आल्यानंतर जे काही प्रत्येकाचं उद्दिष्ट असतं, तसं मी माझं स्वतःचं उद्दिष्ट कधी साध्य झालं हे सांगण्याकरता महाराजांच्या अंतकाळाच्या वेळेला मुखातून आलेले हे उद्गार लिहून ठेवलेले तो अभंग आपण सेवेसाठी घेतला. विठ्ठल 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 पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताची या, दुसरे चरण त्यांच्या कृपादाणी कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपादाणी कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुकार, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो, बाबाजी सद्गुरुदास तुका. ओम नमो जी आध्या वेद प्रतिपाध्या, जय जय स्वसंविद्या आत्मरूपा, देवा तुची गणेशो सकल आर्तमती प्रकाशो, मणे निवृत्तिदासो अवधारी जोजे, गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण, तेची वंदू श्री चरण, श्री गुरूंचे ते नमस्कारुणी. आता वंदू रंगभूमिका कीर्तनी उभे होती लोका, टाळ मृदंग श्रुती देखा तया माझे दंडवत, ऐसे नमन करुणिया सकळा, हरे कथा बोली बुबड्या बोला, अज्ञान म्हणून आपल्या बाळा, चालवी सखळा नामा म्हणे, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, या वार करी संतांच्या, 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 या वार करी
अभंग सोडवण्यापूर्वी परिहार देणं कर्तव्य. आजची कीर्तनाची सेवा या सेवेचं निमित्त हे गावकरी मंडळी आणि सर्व आपतिष्ट प्राहुणे मंडळी पंचक्रोशीतील मंडळींना श्रोत आहे. आज जाधव घराण्यामध्ये जाधववाडी येथे वैकुंठवासी गुरुवर्य पांडुरंग संभाजी जाधव यांचं प्रथम पुण्यस्मरण वर्ष श्राद्ध तिथी साजरी होत असताना कीर्तनाची सेवा गेले 2-3 महिन्यापूर्वी ही माझ्या वाटेवरती आले भागा ते करीतो तुझे नाम उच्चारितो. आजी खरं सेवा ऋणमोचनाची आहे. आमच्यावरचे ज्यांचं ऋण आमचे गुरुजी आमच्या हातात पेन्सिल देऊन ज्यांनी आम्हाला घडवलं अद्वैत स्थान आमचं हृदयातलं माझं शिक्षक म्हटलं की एक आदराचं प्रेमाचं स्थान. मग कोणीही शिक्षक असो हे आम्हाला यांच्यापासून शिकायला मिळालं. गुरुची महान किंमत किती असते तिला सांगता येत नाही, तोलता येत नाही, मोजता येत नाही, त्याचं गणित करता येत नाही. अशी असणारी माझी सदैव बाळावर प्रेम कमी केला असेल पण माझ्यावर जास्त प्रेम केलं. अशी माझी गुरुची गुरुवर्य दादा सोडून गेले आज वर्ष झालं. त्यांच्या अगोदरच त्यांचा भाऊ उत्तमराव बरोबर आहे नाव त्यांनी तुमची आमची रजा 4-5 वर्षापूर्वी मला वाटतं कोरोनाच्या अगोदरच झालं त्यांनी तुमचा आमचा निरोप घेतला. असताना तिघेजण भाऊ होते. त्यांची बहिणी तिघीजणी ते सगळ्या माझ्या ओळखीच्या हे परिचयाच्या आहेत पण जास्तीत जास्त दिवस गाठ नसल्यामुळे एखाद्या वेळेस माझ्या नितांत असं आपल्या कर्तृत्वावर निष्ठा ठेवणारे गुरुवर्य दादा आज सोडून जाऊन 1 वर्ष येणार आहे ते जाणार आहे ते सर्वांनाच माहिती. त्यांच्याच मुखाने आम्हालाही ज्ञान मिळाले. गुरुजी या शब्दाचा अर्थ माणसाला कळायला पाहिजे. अलीकडे त्या शिक्षकांना नाही सुरू माहिती. मी कुणाची अवहेलना कदापि माझ्याकडून होत नाही, मी करीतही नसतो. शिक्षक हा शिक्षकाच्या स्थानी या विश्वाचा गुरु आधार असतो, विश्वकर्ता असतो आणि ह्याची किंमत मोहर जगात कळावी म्हणून स्वतः भगवान प्रभू रामचंद्राने गुरुच्या घरी जाऊन शिक्षण केलं. गुरुची किंमत कळावी जगावी. श्रीकृष्ण भगवंताने संदीपान ऋषीच्या घरी जाऊन शिक्षण घेतलं. गुरुची किंमत कळावी. गुरुचरित्र स्वतः ब्रह्म विष्णू महेश यांनी स्वयं अवतार दत्तगुरु नामे घेऊन जगाला गुरुची काय किंमत कळाली पाहिजे आणि गुरु हा किती सर्वश्रेष्ठ आहे हे कळण्यासाठी त्यांनी हे पुराण आपल्यासमोर ठेवलं. अशा असणारी माझा आधारावर माझ्या शिक्षणाचे ज्यांनी माझ्या पेन्सिल दिली, ज्यांनी हे अभंग वाचायला शिकवले, कख चाललं नसतं तर आपण काय सांगायचं. मोठ्या श्रद्धेने मोठ्या प्रेमाने अंतकरणाने माझ्या गुरुजीनं माझ्या कीर्तनाला येऊन बसावं. मग तिकडं मारुतीच्या मंदिरावर असं कुठं वस्तीवर असं फार प्रेम दिलं. पण जाणं हे निश्चित आहे. अगोदरच ऐसाच गेल्या बाळू तिथेही खचला. थोडा धीर आधार सगळ्यांनी दिला. मनोहर काकावरती सर्व जबाबदारी टाकली ह्या मंडळींनी आणि संभाळ म्हणून म्हणला निरोप आहे. गुरुजींचं जाणं कसं आहे पहा, आईसाहेबांचं जाणं कसं आहे. कार्तिकी होते आणि दादांचं जाणं कसं आहे. घेऊ होते तुकोबरायासाठी भगवंत येतात. बीज होते रंगपंचमी होऊन गेली आहे आणि खीर खाण्यासाठी तुकोबराय महाराज येऊन निरोप देऊन जात असताना आपलं का परागमन या पृथ्वीवरला आपला तुमचा आमचा निरोप घेतला. जेवढं बोलावं एवढं थोडं आहे. त्यांच्या गणागोतामध्ये मला जास्त जाण्याचा मला इच्छा नाही, मुळीच नाही. माझ्यावरच्या प्रेमाबद्दल मला हे गौरव येतो की आठवण गुरुजींची मी जागोजाग दाखवतो. मरेपर्यंत माझ्या असणाऱ्या मस्तकावरती खून आहे. शिक्षकाने विद्यार्थ्यांना विद्यार्जन करत असताना काही वेळेला शिक्षा सुद्धा कराव्या लागतात.
आताच्या सरकार पुढे आम्ही नतमस्तक आहोत. काही विलास असा चालत नाही, कारण त्यांनी छडी बंद केली आहे मागल्या 2 वर्षापर्यंत. आणि पोरांना जर शिक्षा नाही केली तर पोरं शिकतात ना. घेणं नाही ना, मला ज्याचं त्याचं त्याने ठरवायचं आहे. हो, आम्ही आमच्या शाळेत अशीच ताकीद दिलेली असते आम्हाला. गुरुजींचं शिकवण, अरे विद्यार्थ्याला शिक्षा नाही केली तर तो विद्यार्थी गैर होतो हे निश्चित आहे. गुरुजी दिसले तर पोराने चोरून बाजूने पळून गेलं पाहिजे, इतकी भीती धास्ती गुरुजींची असली पाहिजे. आणि हे शिक्षण आमच्यापर्यंत येऊन पोहोचलं. पण आता आमचीच लेकरं, आम्ही जगाला सांगण्यापेक्षा आमचीच म्हणतो, दुसऱ्याची म्हणण्यापेक्षा अवहेलना होती गुरुच्या स्थानाबद्दल. ही मोठी खंत ह्या कलियुगामध्ये आहे आणि ती जोपासण्यासाठी तुम्हाला थोडासा विचार करावा लागेल. आणि जी गुरुची असणारी संस्कृती काय ती पुढे चालू ठेवण्यासाठी प्रत्येक आईनं आणि प्रत्येक बापाने आपल्या घरातूनच ती सुरुवात केली पाहिजे. विठ्ठल 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 विठ्ठल. अभंग सोडून माझ्याकडे, पण मला गुरुजींबद्दल बोलावं असंच वाटतं ना. अभंग सोडून बाबा, ते बाबा सोडून घेणारा माझा गुलाब बाबा आहे. गुरुजींच्या हाताखाली जे त्यांच्या कमी वयाचे शिक्षक होते, घडवले त्यांनी ते शिक्षक. त्यांना आपलं कर्तव्याबद्दल जाण करून दिली होती. मुरलीधर खडे त्यांच्या काळात आमच्या इथे गुरुजी होते बघा. गेले ते असं आगंतुक गेले. त्यांच्याजवळचे सासरे गुरुजी आता माझ्या समोर बसले आणि अन्य त्यांचा काही शिक्षक वर्ग असत. सगळ्यांना आदर्श देऊन जाणारा दीपस्तंभासारखा असणारा तेजायमान सारी भोळी पत्नी होती. साधंच वागणं होतं. गुरुजींच्या कपड्याला कधी डाग दिसू दिला. स्वच्छ स्वच्छ आतून स्वच्छ आणि बाहेरून स्वच्छ गुरुजींचं माझ्या जीवन होतं. आणि ते जीवन घेऊन आज वर्षापर्यंत साथ केली. बाळूने अशी सेवा केली की आठवणीत सर्वांच्या राहिली. अशी सेवा बाळूनेही केली, त्यांच्या बहिणीने मुलींनीही केली सेवा. त्यांना मुली 3 मुली नाही काय, 2 मुली. नात पांगळी होती. गुरुजी किती प्रेम करत होतं त्या नातीवर, सांगण्याजोगं नव्हतं. गोजीरवानं बाळ होतं ते. किती लढीवाळपणाने गुरुजींनी त्याचा सांभाळ केला. आणि अशा सगळ्यांना आधार देत, भावांना आधार देत, मनोहर दादाला आधार देत उत्तमरावांचा संसार उत्तम राहिलेला पाहिल्यानंतर सगळ्यांचं रांगेला लागलेला आहे ना. अशा वेळेला आपला आता काहीच आता पृथ्वीवरती आपलं काम नाही. सर्वांसाठी माझं कर्तृत्व होतं ते मी पूर्ण केलं. आणि आता मला निरोप द्यावा असा निरोप निवांत मागितला की बीज होऊन तुकोबरायासाठी भगवंत आले. त्या कालावधीमध्ये हा निरोप घेतला आणि आज तो दिवस उगवला. आणि तो मामावरती तुम्ही आम्ही फक्त या दुःखाच्या खाईत लुटल्या गेलो का, तर आपण प्रपंचामध्ये प्रत्येक जीव हा स्वार्थी असतो. पण त्या जीवाने आपलं स्वतःचं भलं करून घेतलं आणि इहलोकीचा प्रवास संपवला आजचा दिवस. आणि म्हणून आपण अशा निवडलेला आहे. विठ्ठल याजसाठी केला होता टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. अभंग महाराजांनी जन्माला आल्यानंतर प्रत्येकाला जीवनाची शैली घडवत असताना, जीवन जगत असताना प्रत्येक जण पूर्ण आयुष्य व्यर्थ घालवतो आहे हे निश्चित ध्यानामध्ये आलेलं होतं. आपल्याला भगवंताने जन्म कशासाठी दिलाय इथं कुणी गेलेलंच नाही आणि हेही जाणलेलं होतं. महाराज म्हणतात देहाला आपल्याला भगवंताने 184 योनीचा फेरा फिरल्यानंतर हा देह दान दिला देवा. आणि या देहाला आल्यानंतरच आपल्या जन्माचं सार्थक होईल हेही निश्चित आहे. अशा प्रकारे पूर्ण विचार करत असताना महाराज ज्या वेळेला स्वतःला महाराजही तुमच्या आमच्यासारखे प्रपंच संसार केला महाराजांनी. एक नव्हे तर 2 बायकांचा, एक मिली तर दुसरी केली असा संसार आहे महाराजांचा तुकोबरायांचा. जीवनामध्ये सर्व सुखाच्या गोष्टी काही ज्या तुम्ही समजता त्याही अनुभवलेल्या आहेत. पण त्या सुखाच्या नाही त्या जाणल्यानंतर पुढे बोलण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे.
महाराज म्हणतात मलाही तुमच्यासारखाच मी संसारिक होतो, पण संसारिक असताना या संसारामध्ये भगवंताने आपल्याला या संसाराला पाठवलं नाही हे आम्हाला कधी कळालं? आमच्या वरती ज्या वेळेला गुरुनी कृपा केली त्या वेळेला आम्हाला हे सर्व काही गोष्टी ज्ञात झाल्या. मग ती कृपा गुरुची कधी झाली? सापडविली वाट जाता गंगे स्नान सापडविले वाट जाता गंगे स्नान सापडविले वाट जाता गंगा स्नान सापडविले वाट जाता गंगा स्नान सापडविली वाट जाता गंगे स्नाना. सापडविली वाट जाता गंगे स्नाना. सापडविले वाट जाता गंगे स्नान सापडविले वाट जाता गंगे स्नान ओ मस्तकी तो जाना ठेविला कर, मस्तकी तो जाना ठेविला कर. सापडविली वाट जाता गंगे स्नाना. सापडविले वाट जाता गंगा स्नान हे मस्तकी तुझान ठेविला कर मस्तकी तुझान ठेविला कर सापडविले वाटे जाता गंगे स्नान सापडविले वाटे जाता गंगा स्नान हो सापडविली वाट जाता गंगे स्नाना. मस्तकी तो जाना ठेविला कर. कधी? आमचा ज्या वेळेला तो समय आला, समयाशी सादर व्हावे तोपर्यंत माणसाने जसा तसं राहावं. सावताबाबांचं म्हणणं आहे समयाशी सादर व्हावे, समयाशी सादर व्हावे. समयासी सादर भावे समयासी सादर भावे समयासी सादर व्हावे, समयासी सादर व्हावे. समयासी सादर भावे समयासी सादर भावे देव ठेविला कैसेच राहावे, देव ठेविला कैसे राहावे. समयासी सादर व्हावे, समयासी सादर व्हावे. देव ठेविले तैसे रहावे देव ठेविल तैसे समयासी सादर भावे समयासी सादर भावे पावे वेळेची वाट पाहावी लागते एकतर. मग जशी देवाने आपल्याला वेळ दिली तशी वेळ आपणही पार केली पाहिजे. या विचारावरती आम्ही चाललो. खरं आम्हाला बी वाटत होतं आम्ही संसाराला चाललो आहे, पण सद्गुरूची कृपा झाली त्या वेळेला कळालं या संसाराला आपण आलोच नाही. महाराज म्हणतात आमचा त्यांनी अंगीकार केला. महाविष्णुस्मी पाहुणी गुरुवार केला अंगीकार. तुका म्हणे तिथून पुढं आम्हाला कळालं आपण कुठून आलो, कशासाठी आलो, आपण येऊन करायचं होतं काय ना आपण करतोय काय हे सर्व समजल्यानंतर आम्ही मग मात्र
एकच केलं काय, त्या जन्माला आल्याचं सार्थक कशात होईल, कशाने होईल हा विचार अखंडित करीत होतो. आणि त्याच विचारामध्ये आमचं पूर्ण आयुष्य आम्ही वेचित असताना आम्हाला एक दिवस असा तो झाला जीवनातला कळाला आम्हाला की आपण चुकतोय. आपण नुसत्या संसारासाठी तर आलोच नाही, आपण आलो ते वेगळ्या कार्यासाठी. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी. हे बोलिले ते ऋषी सात भावे वर्ताया, सात भावे वर्ताया. झाडू संताचे मार्ग आडराणी भरले जग, झाडू संताचे मार्ग आडराणी भरले जग. मी वैकुंठवासी आलो याची कारणासी. जय हो ऋषी सात भावे वर्ग, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी. हे बोलिले ते ऋषी सात भावे वर्ताया, वर्ताया. आम्ही वैकुंठवासी, आम्हाला पुन्हा कळालं, तवर नाही कळालं, कटवर नाही कळालं. कृपा कटाक्ष निहाळीले ना आपली पदी बैसली, ती वेळ येईपर्यंत आम्ही बी तुमच्या सारखंच होतो. पण सद्गुरूची कृपा झाली, सत्यगुरुराय कृपामध्ये गेली ती नाही गेली. काय झालं मग, सापडली वाट जाता वेसणारा मस्तकेचा जाणार ठेवला. आणि एकच सांगितलं, बाबाजी आपले सांगितले नाम मंत्र दिला राम कृष्ण हरी. आणि तिथून आम्हाला उमगलं म्हणून आम्ही आता तुमच्या समोर हेच सांगत आहोत. एवढ्या करताच आम्ही आता खरं कळालं आम्हाला वैकुंठावर येण्याचं कारण काय होतं. बुडदशे जन न येतो देखून या, म्हणून या, म्हणून आलो. राधा बाबांनो आमचा विचार पूर्ण आम्ही केला आणि त्या विचारांती सुचलेले हेतू उभारायची म्हणजेच महाराजांनी क्षणोक्षणाला सैरा वैरा नुसतं तुमच्या आमच्या सारखं संसाराच्या पाठीमागे न धावता पूर्ण आयुष्य विचारामध्येच घालत होतं. आणि ते हाता मारून तुम्हा आम्हाला सांगत होतं, क्षणोक्षणी बाबा मोहाची करावा विचार, तरावा पार भव सिंधू. हा नाशवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान, हे सांगण्याकरता जगाला सांगत असताना आम्ही आमचं देह ठेवलं होतं, ते देह गाठण्याचा प्रयत्न केला. आम्ही एकट्याच जगाच्या कल्याणा संतांच्या विनंतीने देह कष्ट हेच असतं. सद्गुरू हे शिकवत असतात. सद्गुरूंचाही प्रपंच असतो, त्यांनाही प्रपंच आहे. जेवढे आपल्या प्रपंचाच्या मात्र काळजी करावी त्यांनी तर 4 पट 5 पट 10 पट आपल्या आसपास असणाऱ्या आपल्या अवलंबून राहिलेल्या विद्यार्थ्याची विश्वाची काळजी करण्यासाठी आलेले असतात. आणि त्यांचं कार्य हेच असतं म्हणून महाराज सांगतात, बाबांनो प्रत्येकाला उद्दिष्ट हे नक्की आहे. प्रत्येकाने उद्दिष्ट ठरवायचं असतं. मीही माझ्या जीवनामध्ये उद्दिष्ट ठेवला होता काय, माझा शेवट झाला याची काळजी करावी. काळजी संसाराची नाही करावी. प्रत्येकाला आजही ते सांगून जातात दीपस्तंभासारखी प्रत्येकाने काळजी केली पाहिजे. आपण आलो कुठं, आपण आता करतोय काय, आपण केलेल्याचं फळ काय आहे, आणि शेवटी आपल्याला करायचं होतं काय, आणि आपण अडकलो कुठं. पण आपण आता पुढे आपल्याला नेमक्या ठिकाणी जाण्यासाठी करावं लागेल काय याचा विचार माणसाने केला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. प्रत्येकाला कळायला पाहिजे आपला संसार करा, मोठा ठासाने संसार करा. तुम्ही किती अट्टासाने संसार करता, सगळे जण या पृथ्वीवर असा कोण आहे का अट्टासाने संसारासाठी अट्टासा रात्रंदिवस धडपडते संसारासाठी. ज्ञानोबराय हरिभटामध्ये पुरावा देतात ना, सायासे करेसी प्रपंच दिनदेशी हरसी ना भजशी कोण्या गुणे. सायासे करेसी प्रपंच
हरिसी प्रपंचातली जी हाजी प्रभासची कोणा गुणे हरिसी नभसची कोणा गुणे कोणा गुणे हरिसी नभसची कोणा गुणे कोणा गुणे मारुती तू असल्यानंतर कोणाला बी घेऊन संग जाशील रे. माझ्यासारख्याला तर निश्चिल बाळा. कसे बी या रे सगळ्यांनाच तो या म्हणतो. पठ्ठे बी या, तेल लावून आलेले बी या, त्याच्याकडे सगळे चालतात. आणि तुम्ही नुसता एकीने टाळ वाजवला तरी सुद्धा तुम्हाला बरोबर घेऊन जाणारा मारुती आहे. सारखी चांगला असलं की नाही गाडी कोट कवा खड्यात जाते, सारखी त्याला योग्य पाहिजे. म्हणून तर अर्जुनाच्या घोड्यावर त्यांनी स्वतः सारखं केलं. तुझं स्वागत मारुती मनापासून माझ्या. कारण का तू अगोदर बी लहान होता तेव्हापासून तू माझ्या मुलीला आहेस. कौतुक आहे तुझं आणि सगळं सावरून घेतोस बाळा. आम्हाला अभिमान आहे. धन्यवाद तुला देतो. महाराज सांगतात प्रपंचाला नळाला पाणी आलं रात सकाळी दारी तेवढंच मुत्री का म्हणते तेवढंच मुत्री सारा तरी गेल्या कसं का होईना काय नका का होईना पण माती का होईना ढकलत नेणारच पाणीवर बसते का संसार करायचा. संसार एवढा काळजी करता तेवढ्या काळजीने थोडा परमार्थ केला ना जीवनाला आल्याचं संसारी असावे आसोनी नसावे संसारी असावे आसोनी नसावे संसारी असावे आसोनी नसावे संसारी असावे आसोनी भजन करावे वेळोवेळा भजन करावे वेळोवेळा संसारी असावे आसोनी नसावे संसारी असावे आसोनी नसावे. महाराज नामदेवरायाचा प्रभाव आहे. संसारी असावे असोनी नसावे भजन करावे वेळोवेळा संसार सोडा असं संतांनी सांगितलं नाही. संसार जरूर करावा पण करत असताना मात्र आपल्या जीवनाचं सार्थक देह कसा आपलं जे आहे ते उद्दिष्ट कदापि आपलं सोडलं नाही पाहिजे. काय उद्दिष्ट आपलं तुकोबराय म्हणतात मी उद्दिष्ट एवढं ठेवलं होतं आलोय खरं जग आलंय जाणार आहे विश्वात जेवढा जीव म्हणून जन्माला आला तो जाणार आहे की जाताना मात्र आपला जन्म जात असताना देह आपण सोडत असताना हा जीव आपण इथून या तरातून निघून घेऊन जात असताना याचं सार्थक झालं पाहिजे याचा विचार केला पाहिजे. जन्माला आल्याचं सार्थक व्हायला पाहिजे. आपण नुसत्या संसारासाठी आलोच नव्हतो हो. म्हणून तर महाराज सगळ्यांना वरचेवर सांगत होते स्वतः विचार करायची तोच विचार जगाला सांगायचे. आपुली आपण करा सोडून संसार तोडावी. तोडा म्हणायचे म्हणजे संसार सोडून द्या असं नाही. संसारात राहून तो आपला नाही हे मात्र पक्का बनाला अगदी बिंबलं पाहिजे. हे जे कर्तव्य ना हे कर्तव्य म्हणून आपलं कर्तव्य म्हणून संसार आपण करा. अर्ध्यावरती नाही सोडा. तो कडवरती नेला पाहिजे. इकडं बाळ आपल्यापाशी असतं त्याला अर्ध्यावरती सोडायचं नसतं. त्यांच्या कर्तृत्वाला नेऊन सोडत असताना आपल्या जन्माचं मात्र सार्थक व्हायलाच पाहिजे हे उद्दिष्ट आपल्याकडे असायचं. आणि हेच उद्दिष्ट धरून मी जे आयुष्य पूर्ण वेचलो आणि आयुष्य वेचत असताना फार खटाखटी खावा लागल्या. काय थोडा त्रास झाला संतांना पण त्या संतांना बिगर त्रासाचं संत झाले हो. काय सांगावं त्या संतांच्या एवढा हाल कोणी होते तुकोबरायांचे हाल कोणी केले नाही. गाडावर बसून सुद्धा त्यांची मिरवणूक काढायला गेले नाही लोक त्या काळात. अहो हा वेळ लावतोय आमच्या कुटुंबाचं वाटोळ हे तुकोबरायांच्यामुळे होतंय. अशा काही म्हणणारी कुटुंब होती काही आया बाया होत्या सगळ्यांना माहित आहे. तुकोबरायांचे शिष्य काळकऱ्यापैकी कासार शोभा कासार काय सांगायचं या बायकोनी किती कारस्थान कसलं रचलं बघा.
कारस्थान त्यांच्या डोक्याशी असतं. मी कुठल्याही स्त्रीचा अवहेलना माझ्याकडून कदापि होऊ देत नाही. त्यांच्याकडून घडतं त्याचं कारण आहे स्वार्थ, ममता. जी असणारी संसाराची ममता आहे ना, ते कधी सुटत नाही. आणि मग आपला संसार टाकून या तुकाराम महाराजांना सांग भजनाला जायचं, कीर्तनाला जायचं, ही एवढा मत्सर होता त्या शोभा कासाराच्या मालकिनीच्या मनामध्ये. त्रास किती भोगला तुकारामाने हे मी सांगते. एक दिवस तिने ठरवलं का रोजच सत्याला यांच्या संग जाते, रोजच आमचा मालक संसार सोडून दिला आणि ह्या तुकोबाराच्या नादाला लागला. वाटवळ झाला आमच्या प्रपंचाचं. डोक्यात कमी भाग विचार आहे. अवहेलना माझी मुळीच नाही त्या माऊलीबद्दल. आम्हाला काय अधिकार आहे त्याच्याबद्दल बोलायचं? घडलेली हकीकत कथा आहे ती म्हणून सांगते. तिने एक दिवस तुकोबाराला मालकाला सांगितलं, त्यांना आंघोळीला आपल्या घरी घेऊन या. काकडा झाला की तुम्ही घरी या म्हणले. आणि मग घरा आपल्या घरीच त्यांना आंघोळ स्नानाला पाणी दिलं. अरे म्हणलं खूप नाही बुद्धी सुचली. शोभा कासाराला महाराजांना म्हणले चला आमच्या घरी आज काकडा झालाय, आपल्याला आंघोळीला घरी बोललं. घरी येऊन घेऊन यायला सांगितलं. महाराजांचा तिथं काय टाइमपास घालवला. महाराजांनी लवकर गेले होते आणि हिनं पाणी असं उकळलं होतं, उकळी फुटलेलं पाणी. किती सेल्सिअसला उकळी फुटत होती तुम्ही बघा. आता माझं काही सायन्स एवढं पूर्ण आहे. मी शिकताना थोडासा शिकलेला. किती सेल्सिअसला तर ते डिग्रीला उकळलेलं पाणी होतं. आणि महाराजांना म्हणजे बसा दगडावर आंघोळीच्या पहिल्या अशा नाहण्या होत्या रचलेल्या गाडग्याच्या. आणि तिथून महाराज दगडावर बसले. मी पाणी आणते म्हणजे बसा महाराज. दात घासाचं पाणी आणलं आणि असं उखळलेलं पाणी टावेलाने बादली आणली, ओढूला आणलं. हाय असं तुकोबाराच्या अंगावर वाटलं का तर माझ्या नवऱ्याला वेळ लावला भजनाचं म्हणून. हाय असं अंगावर पाणी उखळलेलं होतं. नंतर काय झाले असेल जळ माझी काया लागला वनवा, जळ माझी काया लागला वनवा, हे जळे माझी काया लागला वनवा, जळे माझी काया लागला वनवा, भावरे केशवा माय धावरे 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 केशवा पांडुरंगा रे, धावरे केशवा माय बापा माय बापा, माय बापा, जळे माझी काया लागला वनवा, जळे माझी काया लागला वनवा रे, वनवा वनवा रे. माझी काया धावरे लागला वनवा, धावरे केशवा माय बापा. कायाला माझ्या वनवा लागला. काय पण भगवंत ही असा आहे, मागे पुढे उभा राहे संभाळ आलिया एका क्षणामध्ये निमिष नाही लागणार एवढ्यात भगवंतच हजर. भगवंतच भक्ताच्या जवळ असतो. त्याला किती वेळ लागला. निमिषात ते पाणी थंड असं केलं की काय नाही, काहीच नाही, त्याचं काहीच नाही. त्याचं झालं मात्र 10. तिलाच शिक्षा त्याला झाली ते सांगायला मला वेळ नाही. फक्त
फक्त एवढं सांगायचं आहे. अनेक संकटाला तोंड संतांनी दिले म्हणजे कधी त्याला माघारी सरले नाही, हटले नाही. आणि म्हणून एक सुभाषितकारांचं काव्याचं काव्य आहे ना, सदैव सैनिका पुढेच जायचे. आम्हाला कविता होती न गमावती तुवा कधी न फिरायचे. त्या कवितेचं नाव मला आठवत नाही पण होती. आम्हाला मराठी शाळेत असताना होती इतिहासामध्ये आणि जोमाचे ऐतिहासिक कविता. चालताना पुन्हा मागे सरायचं नाही. ज्या मार्गावर आपण निघालो तो मार्ग क्रमानच करायचा आहे, पण उद्दिष्ट गाठल्याशिवाय नाही. महाराज म्हणतात माझं उद्दिष्ट मी गाठलं आणि मग म्हणतात महाराज तुमचं उद्दिष्ट गाठताना कशासाठी होतं काय होतं ते आम्हाला कळालं तर बोललं बरं होईल. महाराज म्हणतात एवढ्यासाठीच मी हे केलं. कशासाठी केलं? माझा शेवट झाला. या ठिकाणी थोराबाद येतात, ठामपणाने सांगतात महाराज खरं खरं सांगतो माझा शेवट झाला आहे. शेवट तो झाला माझा बहु गोड याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला याच्यासाठी केला होता अट्टहास, याच्यासाठी केला होता अट्टहास, याच्यासाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिस गुण व्हावा, शेवटचा दिस पवन विसावा, आता निसिंतीने पवन विसावा. गोड व्हावा, होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा, गोड व्हावा, गोड व्हावा, गोड व्हावा. यासाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. शेवटचा दिवस कोणता आहे महाराज सुद्धा माहिती नव्हतं. आपला दिवस आपला शेवटचा असेल म्हणून यासाठी केला होता शेवटचा दिवस गोड व्हावा. हे प्रत्येकाने आपलं माणसं काय म्हणतात मी लुकर माझा हातात पण हे जिंकणारच कोणाची मी लुकर मागे सरत नाही पण हे जिंकणारच. अरे तुझं स्वतःच आपल्या हिऱ्याचं बघ कोणाचं हिरे त्याचे हिरे म्हणजे तुझं काय झालं, तुझं काय झालं असं तुला तू समाधानी झाला
कशात तू समाधानी आहे? असा एकंदर आधार करा मी समाधानी आहे म्हणून. करू नका कोणीच समाधानी नाही. तुमची परीक्षा घेतली असं नाही, कारण इथं माझी लोक माझी बरीचशी बसलेली असते, बरीच लोक आले असते, त्यांचे जोडीदार असतील, कोणी असतील आणि त्यांचे इष्ट मित्र मंडळी असतील. मी कोणाची परीक्षा घ्यायला हे निश्चित आहे, पण समाधान कोणीच नाही. मग आपल्या समाधानासाठी काय केलं पाहिजे? आपण विचार केला पाहिजे. पैसा समाधान, गाडी घेतली 4 तेवढ्या भागात नाही, जरा मोठी श्रीमंतवणी घेऊ वाटली, टीजीपी बदलते, कोटीची घेतली, 2 कोटीची, 5 घेतली, हेलिकॉप्टर घेतलं, तरी समाधान नाही. समाधान ठेविले अनंते तैसेची रहावे, ठेविले अनंते तैसेची रहावे, ठेविले अनंते तैसेची रहावे, ठेविले अनंते तैसेची रहावे. भरपूर सारखं मला नेहमी कुठेही गेलो तरी कीर्तनाला सांगत असतो माझ्या अरे 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 हाय मी आम्हाला नव्हतं शिक्षण मिळालं आम्ही बाकी काही नाही. तुम्हाला आता माझी 15 वर्ष 17 टीम आहे त्यांना शिकवायला तुमचं कौतुक आहे लेकरांनो, तुमची गरज आहे असो. आणि छान पैकी बरं का मला अशीच गाय ऐकायला साज माझ्या लय वय शिकायचा मी त्यांच्या बारी बरोबर तुमचं तुम्ही आपला आभार मानतो मी कीर्तन करायला आणि मी सांगणार विठ्ठल 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 आपला दिवस शेवटचा गोड व्हावा याच्यासाठी माणूस आहे. तुम्ही ठरवा महाराज तुम्ही काय केलं याच्यासाठी शेवटचा भाग कसा झाला बरोबर महाराज म्हणतात
शेवट झाला कसा काही सांगायला मला काय अवघड नाही म्हणून सांगावं वाटतं तुम्ही तरी त्या वाटेवरती चालता मला फार यातना झाल्या आता इथं कसं होतं बघा तिसऱ्या चरणात पुन्हा मागे यावं लागतं इथं घ्यावं लागतं विचार या अभंगाचं मला सांगायला कौतुक वाटतं महाराज म्हणतात काय कौतुक वाटतं कौतुक वाटे झाली आवेचाचे कौतुक वाटे झाली आवेचाचे ओ कौतुक वाटे झाली आवेचाचे कौतुक वाटे झाली आवेचाचे ओहो कौतुक वाटे झाली आवेचाचे कौतुक वाटे झाली आवेचाचे कौतुक वाटे झाली आवेचाचे आतनी सिंधीने पावल विसावा आतनी सिंधीने पावल विसावा आतनी सिंधीने पावल विसावा आतनी सिंधीने पावल विसावा झालिया वेताचे हो नाम मंगळाचे नाम मंगळाचे तेने गुणे तेने गुणे रे मला काय दिसतंय बरोबर बाण कौतुक वाटे झाले आवेचाचे नाम मामाचे महाराज माझ्या जन्मामध्ये मला त्रास कौतुक किती त्रास झाला काय काय त्रास सांगता येत का संसार करून पण खरं कळालं काय जो संसारावर राहून खरा देवाचा आवडता तो भजन संसार करून जेवढा परमार्थ आपल्याला साधता येतो तेवढा अलग करणाऱ्याच्या भगवंताला ना हे करून ठेवा म्हणजे संसारिकांची सेवा तीन तळाचा माझ्या
काय मान केली एवढी सृष्टी निर्माण केली सगळ्यांकडे त्याचं सारखंच प्रेम आहे मग ज्याचं सोडत नाही तसं करतो प्रमाणे त्याला फळ भोगायचे त्याला माझावे लागेल त्याला मी सांगितलं नाही ज्याच्या कर्माने फळ भोगावं चांगलं करतो चांगलंच फळ मिळेल आणि चांगल्याच वाटत असताना त्याने वाईट बाजूला हा घेऊन गेला अर्जुनाला गीता सांगताना सुद्धा हे सांगितलं कौरव मीच निर्माण केले पण त्यांनी हे शिक्षकांना बाजूला घालवलं काम क्रोध मद मत्सर अहंकार याच्या लोभाला आणि त्यामुळे माझ्यापासून आपोआप दूर माझा माझीच आहे पण ते मलाच बळबळ नाही मी करू काय त्यांच्या कर्माची फळ त्यांना तसं नारायणाला तीन तळाच्या दोन देवाला पाचवतो म्हणून देवा लाडका बहुतेक माझाच पहिला हे हट्टाने सांगा तुमचं सगळ्यात प्रेम कोण लाडका देवाशी माझं सगळ्यावर सासार प्रेम आहे माझी सगळी आहे मी कुणाला वाईट कमी नाही तुमचं कुणावर प्रेम अरे नाही बरोबर नाही असायला तसं नाही आता तुम्ही आमच्या घरी आला पाणी काढला विषय तुम्हाला तुमची सगळ्यात सेवा तुमची सांगितली माझा बाप कारण दोन्ही आणि थोडीशी मला माझ्या दोन्ही सुना चांगल्या चांगली सेवा अरे माझ्या असं काही नाही बाबा कोणी माझी नाही असं जर तुम्ही हात धरला अन्न चुकून जर माझ्या शब्द केला थोरली माणसं दोन्ही समान समान कोणचा तुम्ही असं करा पृथ्वीतलावरती जावा आणि पृथ्वीतलावरती जाऊन आणि तिथे जाऊन फक्त त्या शेतकऱ्याचं एक दिवसाचा म्हणजे 24 तासाचा रेकॉर्ड पूर्ण होणार एका दिवसापासून उठल्यापासून संध्याकाळी सकाळी उठून 24 तासाचा रेकॉर्ड घेऊन शेतकऱ्याचं काम नारळजी आले पोशाख साधा वाटलंच नाही जसं आहे तसा शेतकऱ्याने काम करायला तरी पाहिजे असं नाही सुपारी आणि मग त्यांनी सांगितलं काय काय बरं मला मी जाईल आता ते अर्धा दिवस मग संध्याकाळी मालकीला सांगितलं
सुनांची व्यवस्था केली. आपल्या ताटात त्याचा ताट केलं. त्याला हो भुकेली भूक ताण्याची ताण जाणार शेतकऱ्याने जाणार म्हणून त्याला राजा बळी म्हणतात. हे लक्षात घ्या. कोणीही समाजाचा असो, कोण्या जातीचा असो, शेतकऱ्याकडे हेच असतं. शेतकरी हेच करणार. वाटणी चालल्या वाटसराचा पाणी तरी प्यायचं. ते काम त्यांनी केलं. जेवण झालं तिथंच पडला पांडुरंगा बैल तुम्हाला हरी हरी आता तरी जतन करून पृथ्वी प्रदक्षिणा तुम्ही एवढं कुठं भजन कीर्तन महाराज आता सांगितले मुख्या प्राण्याला आणि
आवडे देवासी आवडे देवासी आवडे देवासी तोय का प्रकार आवडे देवासी तोय का प्रकार आवडे देवासी तोय का प्रकार वा वा आवडे देवासी तोय का प्रकार आवडे देवासी तोय का प्रकार आवडे देवासी तोय का प्रकार हे नामाचा उच्चार रात्रंदिवस ओहो नामाचा उच्चार रात्रंदिवस हो नामाचा उच्चार रात्रंदिवस नामाचा उच्चार रात्रंदिवस हा नामाचा उच्चार रात्रंदिवस नामाचा उच्चार रात्रंदिवस ओ नामाचा उच्चार रात्रंदिवस नामाचा उच्चार रात्रंदिवस आवडे देवासी तोय का प्रकार आवडे देवासी तोय का प्रकार हे तुळशी माळगरा गोपीचंद्र टिळा हृदय गणव वैष्णवाचा वैष्णव आवडे देवासी तोय का प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस तुळशी माळा चंदन टिळा हृदय कळवळा वैष्णवांचा तुम्ही वैष्णव होता म्हणून त्या शेतकऱ्याने तुम्हाला जवळ बोलवून घेतली आणि हीच पद्धत लाखो वाक्याने येतात लाखो आणि करायची किती लाखांनी करायची किती लाखांनी पण एवढ्याला सुद्धा तुम्ही आणि आपल्या खाली आल्यानंतर त्यांच्याबद्दल काय आदर काय भाव असतो माहिती आहे? काय 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 आपल्या लक्षात ठेवा काय काय का आपल्या संस्कार काहीतरी करतो की नाही आपण प्रेमाने का हे बळीराजाचं लक्षण आहे मुंबईला जावायचा पाचव्या दिवशी नाही मामा तिकीट काढून आम्हाला चर्चा मला सांगा कोण कोणाचा दिल्या घेतल्या सगळे नाही रे नाही रे नाही कुणाचे कोणी नाही रे नाही कुणाचे कोणी नाही रे नाही कुणाचे कोणी नाही रे नाही कुणाचे बहीण कुणाची भाव कुणाचा बहीण कुणाची भाव कुणाचा कोण कुणाचे सखे सोय रे मेला मागे सर्व राहिले तुटतील दागे दोरे तुटतील दागे दोरे प्राणमायेचा बाजार प्राणमायेचा बाजार नाही रे नाही कुणाचे कोणी नाही रे नाही कुणाचे कोणी कोणी कोण कोणाचा दिल्या घेतल्याचं हे जग आहे मुलगा मुलगी असो मुलगा असो कोणी असो हे सगळे जण दिल्या घेतल्याचं प्रेम आहे
बहीण कुणाची भाव कुणाचा कोण कुणाचे सगळे सोयरे मेल्या माघारी तुटतील सगळे धागा तुटणार आहे प्राण्या एकटा तू जाणार आहे मग तू आपला सोयीत काय करणार आहे का महाराज एका ठिकाणी ठेवले त्याने माझी सोयीत नदी कोण मग काय केलं पाहिजे आपला तो एक देव तेने विना जीवा सुकोन हे करण्यासाठी नाही मला ते म्हणायचं नाही तुम्ही कोणी लगेच टाव करू नका नाही तर लगेच म्हणणार हे घे नाही कळलं मला म्हणायचं नाही कुणाच्या कॉपी मी कवा आयुष्यात केलीच नाही माझ्या मुलीने सांगितलं कुणाची कॉपी नाही कशासाठी करायचं तुला जे येतं ते सांग रोजच्या अक्षराचं काम मुगी म्हणा हे सांग तुला जे उमगलंय ते सांग माझ्या संसारात काय सांगितलं अरे जे आपल्याला ठाव दुसऱ्याला द्यावं आगाव काय सांगणार तूच ज्ञानेश्वरी वाचत जगाला सांगणार रोज वाचवा ज्ञानेश्वरीच्या वाचन तू वाचतोस का तर जगाला सांगणार हो तुळशीला पाणी घाल माझं सांगणं काम आहे मी घालतो म्हणून मी सांगतच असतो माझे 5000च्या पूर्वी विद्यार्थी मी त्यांना एवढंच नाही सांगितलं रामकृष्ण हरी म्हण तुळशीला पाणी घाल वाचायचं असलं तर हरी कर नसलं तर ऐकून शिक साधा आणि सोपं त्याच्या पलीकडे काय सांगायचं का लोकांना कोड्या द्या परमार्थापासून जुळू नका त्यांना जवळ आणण्याचा प्रयत्न करा तुका म्हणे सोपे आहे सर्वहुनी शहाणा तो येते हे जाणून गेलं आणि म्हणून माझा शेवट भला झाला काय केलं आता उरलेल्या टाइमात उरलेल्या वेळेत सांगून म्हणलं भजन करूया रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरि हरि जय जय विठोबा रखुमाई पुंडली कमल हरि विठोर श्रीराम रे पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञान शेवटचा दिस गोड व्हावा आता आली शिंपी पावन विसावा कुंडली आधावा कृष्णेची असं काही एखादा पुरावा आहे का तुकोबरायने म्हटले गेले शेवट भला माझा कसा झाला काय झाला हे सांगण्यासाठी तुकोबरायने नाही केलं त्याला पुरावा असला पाहिजे पुरावा काय म्हणणार सर्वांना श्रुत आहे महाभारतामध्ये कथा बघा आणि अभिमन्यूला घेऊन भगवान श्रीकृष्ण ज्या वेळेला आले अर्जुनाचे हुकून आणला त्यांच्या कुठं कळायला माझा भक्त मला सापडल्याशिवाय राहत नाही कारण वाऱ्याच्या ध्वनीवर ओळखला या बाजूला अभिमन्यूवर रात्रीचे चंद्र होता त्याचा ज्ञान जाऊन अभिमन्यू आणला होता अगदी थोडा मुद्दा फक्त सांगतो ज्या वेळेला अभिमन्यूला उचलून मांडीवरती शीर घेतलं आणि त्यावेळेला अभिमन्यू वाट पाहत उभा राहिला जीव नकाशी आलेला जीव धरून ठेवलेला होता कृष्ण 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 हे भजन चालू होतं भगवंत जवळ गेले आणि जवळ गेल्यानंतर त्याची मान उचलली आणि आपल्या मांडीवरती घेतली त्यावेळेला कृष्ण भगवान सुद्धा विचारतात अभिमन्यू सांग तुला हे मरणाचं दुःख वाटतं का अभिमन्यू नाही मला मरणाचं दुःख नाही हे वीर मरण आहे मी स्वीकारलेलं आहे मग तुझ्या डोळ्याला पाणी का एकच फक्त गोष्टीची खंत वाटली म्हणून पाणी डोळ्याला कशाची खंत वाटली बाळा तुला सांगितलं फक्त मी रजत हरवल्या असताना मला जयद्रथाने लाथ मारली हे लेकाच्या म्हटलं एवढंच मला खंत वाटली मला दुसरं काय म्हणून आज माझा बाप कोण अर्जुन माझा मामा कोण श्रीकृष्ण आणि हे लेकाच्या मुंडीने लाथ मारली एवढेच त्याच वेळेला भगवंताने नारायण आपला अभिमन्यू उद्या सूर्यास्तापर्यंत असणारा जयद्रथ
पृथ्वीवरती नसेल. हे लक्षात ठेव, माझाही पण आहे. सो बोल दुसरं काय तुझी इच्छा. आता मी काही गोष्टी तुझा प्राण तुला वाचवू शकत नाही, लिहिलेलं जे अक्षर आहे ते काही वाचू शकत नाही, पण तुझी इच्छा पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. ते तुला काय हवंय ते मागायला त्याने पुनर्जन्म मागितलास तरी दिला असता. तू काही मागशील ते त्यावेळेला काय मागितलं माहिती. आता काय सांगितलं देवा, आता मागण्याची आशा उरली नाही. ह्याच्या पलीकडे काय बरं माझा शेवट भला झाला. कसा भला झाला. ज्याने जन्मदाता जो आहे, सृष्टी करता जो आहे, तो स्वतः त्याच्या मांडीवरती शिर असताना आता मी त्याच्या रूपामध्ये विलीन होत असताना याच्या पलीकडचे काय मागणी असायची. आता मला काही म्हणजे शेवटच्या क्षणाला तो आता शेवट तो माझा बहु झाला. आलो निजांच्या माझा शेवट झाला. हो असा कोणा त्याचा झाला, असा पक्षामध्ये झाला. जटायू पक्षी रामप्रभूची वाट बघत बसला होता. शेवट आपला भला, शेवट भला कसा झाला. वनवासामध्ये गेल्यानंतर रावणाने सीताहरण केली हे सांगत असताना जटायूला मरण आलं. कसं आलं, कपटाने आलं. त्याने रावणाने कपट करून विचारलं मरण कशाला सांग. त्यावर त्याने सांगितलं माझं मरण नका काय विचारतो, माझं मरण फक्त माझ्या पंखामध्ये आहे, ताकद माझी पंख आहे एवढंच म्हणलं. आणि कपटच केलं रावणाने आणि त्याचं पंख खाली पडला आणि जिंकल्या गेला. प्राण कंठात धरून प्राण येईपर्यंत थांबला आणि मग तोही आल्यानंतर रामाला ती सर्व वार्ता सांगितली. सीतेला रावण घेऊन गेला हे सांगितलं. मांडीवर प्रभू रामचंद्राने शिर त्यागला. जटायूची विचारलं बाबा मुखाप्राणी असून सुद्धा माझी वाट पाहत इतका माझ्यासाठी थांबला. सांग तुझ्यासाठी काय आहे. आता शेवट माझा भला झाला. मी तुमच्या समोर असताना या दिवसासाठी केला होता, निदान शेवट माझा गोड व्हावा देवा, तुम्ही माझ्या शेवटाला अशासाठी माझा शेवट इथं गोड झाला. असं पशु पक्ष्यांपर्यंत पोहोचलं. मग महाराज तुमचा शेवट कसा झाला हे मग महाराजांनी मी बी त्यासाठी सायास केली. या दिवसासाठी केला, अट्ठास केला. काय केलं. एक आशी खुशी जाते आधारी ताडीले निरूपा जेवढं करायचं जगाच्या कल्याणासाठी जितकं तुम्ही सांगितलं तेवढं केलेलं आहे. आता बस आम्हाला आता नको आहे म्हणून मी देवाकडे निरोप धरला. आता साधू संत जीवन गोमटे करा मज भारवूची त्यांना विनंती केली. तुम्ही संगादिक संत म्हणता कृपावंत मग काय करता एवढा करा पकर एवढा करा उपकार करा उपकार एवढा करा उपकार. हे सांगा देवा नमस्कार देवा सांगा नमस्कार एवढा करा
येणाऱ्याला सरस्वती पंढरी म्हणजे माझा मायबाप आहे काय माझ्यासाठी म्हणाला का जाणाऱ्यापाशी निरोप धाडत त्याला माझी आठवण करून द्या तुम्ही संत माय बाप कृपावंत काय कीर्तिवान तुम्ही अवताराच्या वेळेसाठी घेतला म्हणून महाराजांनी पुढच्या जाणाऱ्या संत महात्म्यांना विनंती करायची तुम्ही संत माय बाप कृपावंत काय कीर्तिवान तुम्ही अवतार याच्यासाठी घेतला की जग देखवत नाही जग तरावयासाठी तुम्ही आला तरी एक करा माझा त्या पांडुरंगाला सांगा ती अशी सगळ्यांना सांगायचे माझी आठवण करून द्या मी एवढा माझा देवाला नमस्कार सांगा माझी आठवण करायला देवाला सांगा आणि ही जेव्हा निरोप त्या भगवंताला पोहोचला त्यावेळेला भगवंतांनी जाणलं नाही आता मान्य करायला तयार नाही पुढच्या आयुष्याला मान्य तयार नाही देवाने म्हटलं ताबडतोब गरुडजीला आवाहन केलं आणि गरुडावर बसून भगवंत ज्यावेळेला दिशेने निघाले तुकोबराय येईल माझा मायबाप येणार माझ्यासाठी खात्री होती आणि एवढ्यात पाहिलं पिवळा असा पितांबर गगनामध्ये झळकलेला पाहिला कैसा गगनी झळकला पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला भगवंताकडे वाट पाहत असलेले तुकोबाराय शेवटी भगवंताने निर्णय घेतला मला तुकोबाला आता मात्र नाही मला त्याच्या गरुडावर भगवंत बसले आणि मग तो पितांबर झळकलेला पाहिल्यानंतर तुकोबाराने ते वाक्य लिहून ठेवलंय पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला गरुडावर बसून माझा कैवारी आला माझा कैवारी आला आले भगवंत आणि दिवस म्हणजे बिझीचा दिवस आणि त्या ठिकाणी भगवंत आल्यानंतर देवाने आदराने प्रेमाने तुकोबारायचा आता वेळ संपत आली देवाने तुकोबारायांचा अंगीकार करायचं ठरवलं म्हणजे स्वतःला स्वदेहासहित घेऊन जाण्याचं ठरवलं तुकोबाराय निघाले आणि सगळ्यांना निरोप देत असताना म्हणतात सगळ्यांनी विचारलेले प्रश्नाचं उत्तर आहे महाराज तुम्ही निघालात खरं आमच्यासाठी काय तुम्ही बोललात बरोबर कर्म धर्म तुम्हा कल्याण कर्म धर्म सावे कल्याण देववचन काशी यावचन बहुत काय परमात्मा नाही कर्म धर्म तुम्हा असावे कल्याण कर्म धर्म तुम्हा तुम्ही कसं असाल तरी तुमचं कल्याण व्हावं हाच आमचा आशीर्वाद आहे तुम्हाला सांगितलं मी आता तुम्ही ऐकलं कोणी नाही ऐकलं त्याला माझा नावेला जाय वाजत असे कोणी नाही ऐकले काय नाही काय काय हरी हरी म्हणे तया थोर झाली हरी त्याला माझा जेवढा आम्हाला तुमच्यासाठी करायचं आम्ही केलेलं आहे आता मात्र आम्हाला परवानगी असावी आम्ही जाणार आहोत कुठं आम्ही जातो आमच्या गावा पुढे होणार आहे पण इथं मात्र तुकोबराय सांगतात फार
कौतुक वाटे झालेल्या वेचाचे नाम मंगळाचे जेणेकरून लोकांनी त्रास दिला आम्हाला त्यामुळे आम्ही भगवंताच्या चिंतनामध्ये अखंड राहिलो ह्याचं कौतुक आहे. त्रास दिला असता कोणीतरी आम्ही देवाला आठवलं नसतं ना. म्हणून नेहमी माणसाने समजावं आपल्या वाट्याला दुःख आलं तर वाईट कधी वाटून घ्यायचं. दुःख आल्याशिवाय आपल्याला देव आठवत नाही हे लक्षात घ्या. द्रोह आता आपल्या कुंतीनं काय मागितलं कृष्णाला शब्दाच्या क्षणी आता वेळ संपत आलाय पळत सांग कुंतीनं फक्त सांगितलं आम्हाला दुःख दे. कृष्णाने विचारलं काहीतरी माग आत्या बुवाजी काहीतरी मागलो एवढंच दे आम्हाला कृष्ण फक्त माझ्या वाट्यात दुःख दे. सगळ्यांनी सुख मागतात सगळे जग सुखासाठी धडधडतंय तू दुःख मागते. अरे दुःखात असल्याशिवाय खरं तू आमच्यापाशी जवळ राहू शकत नाही. आम्हाला दुःख असल्याशिवाय तू आमच्या बरोबरच असतो. मागे पुढे म्हणून सगळे सहवास मिळतो देवा. म्हणून दुःख आम्हाला हवंय. आम्हाला सुख नको देऊस. आता असा कोणी सुख नको म्हणणार आहे का कोणी? सुखाला सगळं सुखासाठी तळमळ करणारे मग तळमळ सुखासाठी आहे तर मग एकच कारण त्या पंढरीला जा. सुख कुठं आहे? सुख ते एक आहे भाऊ पायी संतांच्या. म्हणून संत संत धरा सज्जनांच्या संगतीत राहा. संत संत तुम्हाला कुठं भेटणार? सज्जनांच्या संगतीत राहा. सत्कर्मामध्ये राहा. आपलं कार्य शुद्ध आणि सात्विकतेने बजवा. तुम्ही सात्विक जर झाला ना सत्कर्म तुम्ही आचरण जर वागला ना तुम्ही संत. कारण तुम्हाला सत्कर्म तुमचं आचरण जर शुद्ध असेल. आमची माळकरीला राहिला किती जागेला माळकरी खराब झाली. आता मला लय बोलता येत नाही कारण ती युट्यूब आहे का काहीतरी चालू आहे म्हणून मी बोलत नाही. पण जाऊ द्या माळकऱ्यांनाच कळायला पाहिजे आपण माळकरी आहोत हे तत्व माळकऱ्यांनी सांभाळावं. मी त्या माईक ह्याच्या समोर लय बोलणार लय वडील वाईट आहे परत बघा तुम्ही जाऊन आपलं माळकरी तो खूप बरायचं प्रमाण वापरला. तुका म्हणे आयशा नारा मोजून माराऱ्या असली आमची आहे हो. आम्ही तुम्हाला तुम्हाला माळा नाही तरी तुमचा आचरण जर सात्विक असेल जगाच्या कल्याणासाठी तुम्ही संत आहात. जगासाठी तुम्ही जगाच्या कल्याणासाठी तुम्ही आपला देह वापरत असाल. तुम्हाला आमचा वंदन आहे. तुम्हाला आमचा नमस्कार आहे. कारण जगामध्ये संत असे लय झाले बाजार झाला माळा घातल्या पाचशे गणपती राहिले संत कोणाला लागले. एवढं सोपं आहे का संत होणं? अरे वारकरी होणं सोपं नाही. वारकरी व्हायचं असेल तर वारकरी संप्रदायामध्ये जाऊन बघा. संप्रदायाची काय शिकवण असते ती. आमचे छोटे माऊली आता पंढरपूरला मोठा आखाडा आहे साधूंचा संतांचा वारकऱ्यांचा आखाडा आहे. आता जवळ आला यावेळी चालू वर्षी छोटे माऊलीने सप्ताहाचं नियोजन केलेलं आहे. वारकरी संप्रदायासाठी 65 एकरामध्ये राहणाऱ्या सर्व लोकांच्या येणाऱ्या लोकांची राहण्याची व्यवस्था कितीतरी लाख लोक किती लाख रे बाबा तुला माहिती असेल तुला सुद्धा आमंत्रण असणार आहे. लाखो लोक त्या ठिकाणी ग्रंथ वाचनाला बसणार आहे. रोज 300 पटवाच्या दिंडीला असणार आहे. त्यात माझी सुद्धा प्रवृत्ती नाही. रोज 300 दिने 300 टाळकरी 300 तुळशी दिंडी चालणार आहे. पंढरपूर गजरे अवघे गेले पंढरपूर हे होणार आहे. अशा निदान मिसळा आणि मग तुम्हाला त्या वारकरी सोहळ्याचा आनंद काय मिळेल. महाराजांचा सगळा आनंद लुटला. आता माझा शेवट भला झाला. आता भला झाला आहे ना फक्त कशाने झाला? संत संगतीमध्ये गेल्यानंतर खरा आनंद मिळतो. तर तुम्ही आणि तो मिळवण्याचा प्रयत्न करावा. आपल्याही तालुक्याला एक दिवस आहे. एक दिवसाच्या भाकरी आपल्या तालुक्यात मी जाणार आहे. पहा पंढरपूरच्या त्या महाआखाड्यामध्ये वारकरी आखाड्यामध्ये आपल्या तालुक्यातल्या प्रत्येक गावात जाणार आहेत. अधिक महिन्यात आम्हाला सूचना मिळाल्यामुळे आम्ही प्रत्येक कीर्तनामध्ये आता ही सूचना द्यायला सुरुवात करतो. तुम्हाला माहिती असावं आपल्या जवळ असावं. जसा गणपतीला परवा झाला ट्रकाने भाकरी गेल्या वारकऱ्यांच्यासाठी तसं इथूनही जाणार आहेत पंढरपूरच्या साठी. तेव्हा हे तुम्हाला माहिती असावं. आजच्या कीर्तनाचा शेवट फळाचा वर्षाव करण्याअगोदर
एकच फक्त सांगतो तुकोबराय म्हणतात माझा शेवट घोडा होत असताना देवाने मला आता एवढं दिलं काय दिलं काय माहिती वर्णिली नवरी आता दिसचारी केली भगवंताने मला शेवटाला मुक्ती समर्पित करून टाकल्या ने स्वीकारल्या वर्णिल्या वर त्यांना फक्त त्या कशा कथा आता दिसचारी केली पुन्हा आम्ही पुन्हा येऊ कधी येणार आम्हाला वाटत नाही देव म्हणजे एकदा असं मॅच नाही माणूस दिले होते मी कसे असाल मजे विनोद देव म्हणले तू खूप बरा आहे साधू संत म्हणतात देवा पुन्हा बोला बरं असं नाही मग काय म्हणले महाराज माहिती आहे का ठिकाणी घेईन जन्म याच देवा तू तुझी साधा प्रतिज्ञा करता आणि पुन्हा जन्माला येऊ आणि हीच भक्ती करण्याकरता येऊ तू कोण देणार आम्हाला वाटतं तेव्हा आम्ही येणार आणि आम्हाला वाटतं तेव्हा आम्ही जाणार एवढा आमचा अधिकार आहे आणि तो मला मिळाल्यामुळे महाराज म्हणतात भगवंताने मला चारी नीती समर्पित केल्या त्याचा स्वीकार केला आणि अशा पद्धतीने या ठिकाणी माझा जन्माचा सार्थक झाला म्हणून महाराज म्हणतात याच सार्थक होता 88 दिवस गोड व्हावा कीर्तन संपत आहे 5 मिनिटात संपलेलंच आहे 5 मिनिटात तुमची एवढा करता खातो ज्या गुरुजींनी माझ्यासाठी त्या विश्वामध्ये जसं अनेक विद्यार्थी घडले जवळजवळ 80% त्यांचं जीवन आमच्या रेडागावासाठीच त्यांनी समर्पित केलं होतं आमच्यातले बरेचसे विद्यार्थी गुरुजींची आता सुद्धा हजर असतील सात्विकता काय विद्यार्थ्यांच्यासाठी तळमळ काय आणि हे काय अशा बरेचसे उद्दिष्ट त्यांच्याकडून शिकायला मिळाले ते शिक्षण आम्हाला मिळालं जगाच्या साठी काय करतो आपलं कर्तव्य त्यांनी बजावलं आणि संतपदी पोचण्याचं इतक्यापर्यंत असणार आपलं जीवन खडखडपणाने फार सगळ्या गोष्टी सांभाळून आपला संसार सांभाळून आपल्या कार्यामध्ये तत्पर राहून कल निष्कलंक जीवन जगणारे पांडुरंग संभाजी जाधव हे माझे गुरुजी आज त्यांचा सेवा दिवस अंत पृथ्वी तलावाला शेवटचा हा दिवस त्यांनी गोड त्यांच्या जीवनामध्ये असाच करून घेतलेला आहे आणि त्यांच्या या ठिकाणी आपल्याला आता माऊलीचं भजन होईल आणि भजन झाल्यानंतर पुढे चाल होईल त्या चालीच्या नंतर आपलं चाल होण्याच्या अगोदर गुरुजींच्या स्मरणार्थ बाळूनी या शाळेसाठी काही वस्तू आणलेल्या आहेत त्या त्यांना सुपूर्द करायचं माईकच्या मशीन वगैरे काय आहे ते मी त्या गुरुजींच्या शाळेच्या सुपूर्द आम्ही करणार आहोत फक्त माऊलीचं भजन झालं की त्या गुरुजींना आम्ही आमंत्रित करतो मग चालू होईल पुष्पवृष्टी करूया झालं वेळेत त्या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे 5 मिनिटे एवढ्या टाइमसाठी जरी वाढली तरी माफ करा चला ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली मुख्याध्यापक शाळेचे मुख्याध्यापक त्यांनी स्टेजकडे या बाळूनी आपल्या वडिलांची आठवण म्हणून शाळेसाठी वस्तू आणलेल्या आहेत त्यांनी स्वीकाराव्या आणि सर्व शिक्षकांना माझा प्रणाम आहे पूर्ण स्पीकर शाळेच्या मुलांच्या सूचना कवायतीसाठी आणि तो वापरात यावा म्हणून एक आपल्या आठवण भेट वडिलांची म्हणून बाळूनी या ठिकाणी आणलेली आहे गुरुजींच्या स्मरणार्थ शाळेकरिता सुपूर्द करत आहोत कैलासवासी पांडुरंग संभाजी जाधव गुरुजींच्या पुण्यस्मरणानिमित्त या साऱ्या जाधव परिवाराच्या वतीनं आजचा दिवस म्हणजे दान यज्ञाचा दिवस आहे द्रव्यदान अन्नदान वस्त्रदान अशा दान यज्ञापैकी असणाऱ्या आपल्या जिल्हा परिषद मराठी शाळेकरता उदार करणाऱ्या या परिवाराला त्यांच्या स्मरणार्थ हा आवाज विद्यार्थ्यांचा आवाज स्वर्गापर्यंत पोहोचावा ही सदिच्छा या ठिकाणी आपण व्यक्त करूया गुरुजींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करूया
8 दिस चारी खेळी मेळी 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 खेळी मेळी आता निश्चितीने पावल विसावा आता निश्चितीने पावल विसावा तुका मने मुक्ती पडली नवरी तुका मने मुक्ती पडली नवरी 8 दिस आठ दिस चारी खेळी मेळी आठ दिस चारी खेळी मेळी 8 दिस चारी खेळी मेळी 8 दिस चारी खेळी मेळी खेळी मेळी आता निश्चितीने पावल विसावा आता निश्चितीने पावल विसावा आज आपण कैलासवासी पांडुरंग मामाजी जाधव गुरुजी उर्फ जाधव यांच्या वर्षानिमित्त या ठिकाणी कार्यक्रम केला त्यांच्या पवित्र चिरशांती लाभो आणि परमेश्वरानं त्यांच्या पायाशी नाही तर हृदयामध्ये जागा देऊ अशा प्रकारचं महान कार्य या गुरुजींनी त्या काळामध्ये केले हीच ईश्वराची प्रार्थना करतो आम्ही ज्या वेळेला लागलो त्यावेळेला जाधव काय करणे आणि त्या काळामध्ये शिष्य म्हणजे काय होते तर गुरुजी बघितल्यानंतर आम्ही लटपट पाहायचो गुरुजी वर आणि मग आमचा महादेव गुरुजी परंतु शिडीला अशा प्रमाणे
त्या काळामध्ये या गुरुजींना जे संस्कार केले त्या संस्काराच्या आमच्या त्या काळामध्ये बॅच होती 80% विद्यार्थी सर्व्हिसला लागले. रिटायर झालेले आहे ते बी चांगल्या समाजाची सेवा करीत आहेत. गुरुजींना त्या काळामध्ये उत्कृष्ट असे विद्यार्थी घडवले ज्यांनी एक सुसंस्कृत समाज निर्माण करण्याचं काम खऱ्या अर्थाने केलं. आणि म्हणून या ठिकाणी या ठिकाणी अभंग झालेला होता. परंतु त्यांनी जनफल हाय 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 सूर्य उदय वारे जगाचा आढळून राहणार नाही. परंतु ज्या व्यक्तीनं समाजाच्या खऱ्या अर्थाने उत्कृष्ट अशा प्रकारचा आदर्श देण्याचं काम खऱ्या अर्थाने जाधव गुरुजींनी केलं. त्यांच्या समाजात वाक्षी गुरुजी होते, त्यानंतर सरवाळे गुरुजी होते, भोसले गुरुजी होते. खरंच त्या काळामध्ये आपल्याला गुरुजी नेतृत्वाले होते. तो समाज उत्कृष्ट प्रकारचा आज समाजामध्ये म्हणून त्या समाजाची संस्कृती बिघडत चाललेली आहे. त्या संस्कृतीला त्या काळामध्ये आम्हाला घडवण्याचं काम ज्या गुरुजींनी केलं आम्ही सुरू शकणार नाही.